हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या सायन्स बाय शहा सर या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाटीईटी 2026 करता सायन्स विषयाचे म्हणजे सामान्य विज्ञान विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. या आधी सुद्धा आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत, त्याचाच आपला हा दुसरा भाग आहे. तर चला सुरू करूया. जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे द मेन फंक्शन ऑफ स्क्लेरेन्कायमा इन प्लांट्स इज. म्हणजेच काय, वनस्पतींमध्ये स्क्लेरेन्कायमा चे मुख्य कार्य काय आहे. आता बघा, तुम्ही म्हणता स्क्लेरेन्कायमा काय. स्क्लेरेन्कायमा हा एक प्रकारचा टिश्यू आहे. ठीक आहे, 3 प्रकारचे टिश्यू असतात. कोणते कोणते? पॅरेन्कायमा, दुसरा कोलेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा. त्यापैकी आपल्याला प्रश्न कोणाचा विचारला? स्क्लेरेन्कायमाचा. ठीक आहे, तर स्क्लेरेन्कायमाचं काम काय म्हणते प्लांट्स मध्ये त्यांनी विचारलं आपल्याला. लक्षात ठेवा, स्क्लेरेन्कायमा हा स्ट्रेंथ आणि रिजिडिटी प्रोव्हाइड करतो, म्हणजे ताकद देतो आणि कडकपणा प्रोव्हाइड करतो. कोणाला? प्लांट्सला. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय? स्ट्रेंथ अँड रिजिडिटी. समजलं सर्वांना? अतिशय महत्वपूर्ण हा प्रश्न होता. काय होतं? द मेन फंक्शन ऑफ स्क्लेरेन्कायमा. वनस्पतींमध्ये स्क्लेरेन्कायमाचं मुख्य कार्य काय? तर तुम्ही म्हणसाल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं आणि रिजिडिटी देणं, म्हणजे ताकद आणि कडकपणा प्रोव्हाइड करणं. पाणी साठवणं हे त्याचं काम नाहीये. प्रकाश संश्लेषण हे पुन्हा नाहीये. खनिजे वहन करणं हे सुद्धा नाहीये. चला दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया. आपला जो दुसरा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तो असा आहे द लॉंगेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी इज. आपल्या बॉडी मधली सर्वात लॉंगेस्ट म्हणजे लांब विचारलं त्यांनी, मोठी विचारलेलं नाहीये. ठीक आहे, काय विचारलं? लांब विचारलं. सर्वात लांब पेशी कोणती आहे असं जर का त्यांनी विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर येतं न्यूरॉन. काय? न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजेच मज्जापेशी. काय? मज्जापेशी. आता जर का विचारलं असं त्यांनी लांबच्या ऐवजी, इथं काय विचारलं त्यांनी? लॉंगेस्ट. लॉंगेस्टच्या ऐवजी जर त्यांनी लार्जेस्ट विचारलं असतं तर, लार्जेस्ट विचारलं असतं तर आपण याचं उत्तर दिलं असतं ओहम. काय उत्तर दिलं असतं आपण याचं? ओहम. आणि स्मॉलेस्ट विचारलं असतं तर आपण याचं उत्तर दिलं असतं स्पर्म. कळालं? इथं काय विचारलं त्यांनी? लॉंगेस्ट. लॉंगेस्टचं उत्तर आलं न्यूरॉन. लार्जेस्ट विचारलं असेल तर ओहम, आणि जर का स्मॉलेस्ट विचारलं असतं तर आपण काय उत्तर दिलं असतं? स्पर्म. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विच टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ इन प्लांट्स. म्हणजेच काय, वनस्पतींमध्ये वाढीसाठी कोणती उती जबाबदार असते. पहिली गोष्ट तर परमनंट टिश्यू हो असतात, बरोबर. झायलम, फ्लोएम. आता जर का पाहिलं आपण, हे परमनंट टिश्यूचेच प्रकार आहेत. कोणकोणते? झायलम आणि फ्लोएम. म्हणजे सरळ सरळ हे 3 ऑप्शन तर सेमच झालेलं ना. म्हणजे उरला कोणता? मेरिस्टेमॅटिक टिश्यू, म्हणजे विभाजी उती. तर विभाजी उतीच ही रिस्पॉन्सिबल असते कशासाठी? वनस्पतींमधल्या वाढीसाठी. वनस्पतींमध्ये जी वाढ होते ती कोणामुळे होते? मेरिस्टेमॅटिक टिश्यूमुळेच होते. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच कनेक्टिव्ह टिश्यू स्टोर्स फॅट. चरबी साठवणारी संयोजी उती कोणती? आता पहा, इथं ऑप्शन दिलेले आहेत. बोन म्हणजेच हाड, ब्लड रक्त, ऍडिपोस टिश्यू चरबी उती, कार्टिलेज म्हणजे उपास्थी. आता बघा, जर तुम्ही पेपरमध्ये पाहिलं असेल तर पेपरमध्ये कधी कधी काय करतात, हे ऍडिपोस टिश्यू इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे, हेच नाव मराठीमध्ये लिहून देतात ऍडिपोस टिश्यू. कारण की इथं चरबी उती म्हणल्यावर आपण ते क्लिकही करू शकतो ना. चरबी उती, इथे चरबी बद्दल विचारलं म्हणजे आपण टिक करू शकतो, बरोबर. पण ते काय करणार, अशा वेळेस ऍडिपोस टिश्यूचं नाव ऍडिपोस टिश्यूच देणार. कळालं? मग लक्षात ठेवा की हे चारही जे आहेत ते कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. चारही कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. बोन, ब्लड, ऍडिपोस टिश्यू, कार्टिलेज. हे काय आहेत? ऍडिपोस टिश्यू. ऍडिपोस टिश्यू म्हणतोय मी, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. पण यापैकी जो ऍडिपोस टिश्यू आहे हाच फक्त काय करतो? चरबीला स्टोअर करतो. बाकी बोन, ब्लड आणि कार्टिलेज हे चरबीला स्टोअर करत नाहीत. कळालं सर्वांना? बोन, हाडांचं काम वेगळं आहे, आपल्या बॉडीला एक व्यवस्थित ढाचा प्रोव्हाइड करणे, बरोबर आहे. नंतर रक्ताचं काम आहे न्यूट्रिएंट्स पूर्ण बॉडीमध्ये पोहोचवणे, आणि ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईडला सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे जिथे जिथे सेल आहे सेलपर्यंत पोहोचवणे हे काम कोणाचं आहे? रक्ताचं आहे. कार्टिलेजचं काम वेगळं आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना? चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विच एलिमेंट ऑफ फ्लोएम इज लिव्हिंग बट लॅक अ न्यूक्लियस. म्हणजे त्यांनी म्हटलं की फ्लोएमचा असा कोणता घटक आहे. ठीक आहे, फ्लोएम मधील कोणता घटक, तो कसा आहे? जिवंत आहे म्हणतात ते, पण त्याच्यामध्ये काय नाहीये? केंद्रक नसते म्हणतात, म्हणजे केंद्रक नाहीये. पहिले तर त्यांनी म्हटलं की फ्लोएम आहे.
फ्लोएमचा तो एक घटक आहे. फ्लोएमचे जर घटक विचारले कोणी तुम्हाला, तुम्ही काय सांगसाल? फ्लोएमचे 4 घटक असतात. किती घटक? 4 घटक. त्यामधले 3 घटक इथे देऊन आहे. पहिला आहे सीयू ट्यूब, दुसरा आहे कंपॅनियन सेल, तिसरा आहे फ्लोएम फायबर. कोणता आहे? फ्लोएम फायबर. पण इथं काय लिहिलंय? झायलम वेसल. म्हणजे झायलम वेसल तर सरळ सरळ नाहीच आहे, हे तर पर्यायच नाहीये. झायलम वेसल येणारच नाही. मग सीयू ट्यूब, कंपॅनियन सेल, फ्लोएम फायबर आणि फ्लोएम पॅरेनकायमा असते. असे 4 घटक होतात. कुणाचे? फ्लोएमचे. बरोबर. यापैकी हे सीयू ट्यूब, कंपॅनियन सेल आणि फ्लोएम पॅरेनकायमा हे लिव्हिंग असतात. कसे असतात? लिव्हिंग असतात. हा फ्लोएम फायबर जो आहे हा डेड असतो. कसा असतो? डेड. याने आपल्याला प्रश्न काय विचारला? कोणता घटक जिवंत आहे? म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की फ्लोएम फायबर कसा आहे? डेड आहे. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन कटलेलं आहे. उरलं कोण? सीयू ट्यूब आणि कंपॅनियन सेल. आता बघा, हे दोघंही जिवंत आहेत. हे दोघंही कसे आहेत? जिवंत आहेत. हे दोघेही कसे आहेत? जिवंत आहेत. पण समोर त्यांनी आपल्याला विचारलं कशामध्ये काय नसलं पाहिजे? केंद्रक नसला पाहिजे. केंद्रक फक्त सीयू ट्यूब मध्ये नसतो, कंपॅनियन सेल मध्ये असतो. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे पर्याय क्रमांक 1 ए, सीयू ट्यूब. त्यालाच आपण चालनी नलिका असं म्हणतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. कार्डियक मसल आर फाउंड ओनली इन. कार्डियक मसल ह्या कुठं असतात? आता बघ, कार्डियक मसलचं जर का नाव पाहिलं आपण, काय नाव आहे? हृदय स्नायू. त्याच्या नावातच उत्तर आहे. म्हणजे ती कुठं असेल? इथे 4 ऑप्शन पहा: स्टमक, हार्ट, लेग्स, लंग्स. जठर, हृदय, पाय, फुफ्फुसे. इथं हृदय आलं, इथे काय नाव आहे? हृदय स्नायू. म्हणजे कुठे असायला पाहिजे? हृदयात असायला पाहिजे. आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. जर त्यांनी मराठीत सुद्धा जर कार्डियकच लिहून दिलं असतं आपल्याला, म्हणून लक्षात ठेवायचं की कार्डियक मसल आपल्या पूर्ण बॉडीमध्ये फक्त हृदयामध्येच असतात, दुसरे कुठेही नसतात. आपल्या बॉडीमध्ये 3 मुख्य प्रकारचे मसल्स असतात. एक असतात स्केलेटल मसल, दुसरे असतात स्मूथ मसल आणि तिसरे असतात कार्डियक मसल. त्यापैकी स्केलेटल मसल जे आहेत ते कुठे असतात? तर आपल्या हाडांच्या जवळ असतात. जिथे जिथे हाडं असतील ना, तिथे जवळ असणारे जे मसल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? स्केलेटल मसल. त्यानंतर विसरल किंवा स्मूथ मसल जे आहेत त्या कुठे असतात? ते असतात विसरल ऑर्गनच्या जवळ असतात. म्हणजे आपल्या पोटामध्ये सुद्धा आहेत. कोण? स्मूथ मसल. आणि कार्डियक मसल फक्त आणि फक्त हृदयामध्येच आहेत. या प्रश्नाचं जे योग्य पर्याय होता, योग्य उत्तर होतं ते होतं हार्ट, हृदय, पर्याय क्रमांक 2. कळालं सर्वांना? आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला शेअर करा, ज्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना याचा फायदा होईल. चला पुढे जाऊया. पुढचा व्हिडिओ आहे विच ऑफ द फॉलोइंग सेल आर डेड ॲट मॅच्युरिटी अँड हॅव लिग्निफाईड वॉल. प्रश्न चांगला आहे पहा. खालीलपैकी कोणत्या पेशी परिपक्व अवस्थेत मृत असतात? कशा असतात? मृत असतात. कधी? परिपक्व म्हणजे मॅच्युरिटीला. आणि लिग्निन युक्त भित्ती असतात. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो. 3 प्रकारचे येतात. कोणते कोणते? पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. हे 3 प्रकारचे सेल आहेत. बघा, हे फ्लोएम तर चुकलंय, ऑप्शनच कट झालं. या तिघांपैकी फक्त स्क्लेरेनकायमा असा आहे. कोण? स्क्लेरेनकायमा असा आहे ज्याच्या भिंती ह्या कशाने बनलेल्या असतात? लिग्निनने बनलेल्या असतात. लिग्निफाईड वॉल असतात त्याच्या. सर्वांनी लक्षात ठेवायचं. कशा असतात? कोणाच्या भिंती लिग्निनने बनलेल्या असतात? तर या प्रश्नाचं उत्तर काय दिसाल तुम्ही? स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमाच्या भिंती ह्या लिग्निनने बनलेल्या असतात. लिग्निफाईड वॉल्स असतात त्यांच्या. सर्वांना समजलं? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे विच टिश्यू ट्रान्सपोर्ट वॉटर इन प्लांट. वनस्पतींमध्ये पाणी वहन करणारी उती कोणती? पर्याय दिलेले आहेत फ्लोएम, झायलम, पॅरेनकायमा, कोलेनकायमा. या दोघांचं काम हे नाहीये. कोणाचं? पॅरेनकायमाचं आणि कोलेनकायमाचं काम हे नाहीये. काय म्हटलं त्यांनी? पाणी वहन करणारा कोण आहे? पाणी वहन फक्त कोण करते? झायलम. पर्याय क्रमांक 2. अजून काय वहन करते? पाण्यासोबत मिनरलचं सुद्धा वहन करते. मिनरल्स. ठीक आहे. मिनरल्सचं आणि पाण्याचं वहन करणं कोणाचं काम आहे? झायलमचं. मग फ्लोएमचं काम काय? फ्लोएम हे अन्नाचं वहन करते. कोणाचं? अन्न. ठीक आहे. अन्न वहन करणारी उती कोणती? तर म्हणायचं फ्लोएम. पण पाणी आणि मिनरल्स वहन करणारी उती कोणती? तर म्हणायचं झायलम. कळालं सर्वांना? चले पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे
विच टिश्यू प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबिलिटी टू प्लांट्स. काय म्हटलं त्यांनी, असा वनस्पतींना लवचिकता देणारी ऊती कोणती. लवचिकता प्रोव्हाइड कोण करते. पर्याय दिलेत, स्क्लेरेन्कायमा, कोलेनकायमा, झायलम आणि फ्लोएम. आताच आपण पाहिलं झायलमचं काम तर हे नाहीये. झायलमचं काम आहे पाणी आणि मिनरलचं वहन करणं, म्हणजे हे कटला बरोबर. फ्लोएमचं काम काय, अन्नाचं वहन करणं, म्हणजे हा सुद्धा कॅन्सल झाला. आता उरलं काय, स्क्लेरेन्कायमा आणि कोलेनकायमा. आपण पाहिलं स्क्लेरेन्कायमा काय करतो, स्क्लेरेन्कायमा करतो रिजिडिटी प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा याचं काम नाही. रिजिडिटी उलट झालं ना, कोणाच्या उलट झालं, फ्लेक्झिबिलिटीच्या उलट झालं. कडकपणा आणि इथं फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, लवचिकता. लवचिकता कोण देते, कोलेनकायमा. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. समजलं सर्वांना, काही अडचण याच्यात. पुढचा प्रश्न, विच कॉम्बिनेशन इज इनकरेक्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अतिशय चांगला आहे. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे त्यांनी आपल्याला विचारलं. आता आपण जे काही प्रश्न पाहिलेत आधी, त्या आधीच्या प्रश्नांवर आधारित हा प्रश्न आहे. ठीक आहे. जर तुम्ही पाहिला असाल तर वर्ग 9वी मधल्या हा एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टर मधले एक क्वेश्चन आहेत. मला असं वाटलं की यामधून प्रश्न हे विचारले जाऊ शकतात, म्हणून मी हा टॉपिक निवडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिलं काय, झायलम वॉटर ट्रान्सपोर्ट, बरोबर आहे का. हो, झायलमचं कामच आहे पाण्याचं ट्रान्सपोर्ट करणं, बरोबर आहे, म्हणजे हे बरोबर. नंतर फ्लोएम फायबर, फ्लोएम फायबरचं काम काय, फ्लोएम फायबर कसं आहे म्हणते, लिव्हिंग. नंतर चला जाऊ दे, सीव ट्यूब काय होतं, सीव ट्यूब हा एक घटक होता कोणाचा, फ्लोएमचा. आणि मी म्हटलं तुम्हाला फ्लोएम काय करते, फूडचं ट्रान्सपोर्ट, म्हणजे हे सुद्धा कसं आहे, बरोबर आहे, बरोबर. आता मला सांगा, वेसल्स, वेसल्स काय, झायलमचा एक प्रकार आहे, झायलमचा घटक आहे, आणि तो काय असतो, डेड ॲट मॅच्युरिटी, बरोबर आहे, म्हणजे हे सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. मग आता उरलं काय, फ्लोएम फायबर हे लिव्हिंग म्हटलं यांनी, तर हे चुकीचं आहे. इथे आपल्याला त्यांनी काय सांगितलं, चुकीची जोडीच ओळखा म्हणतात, आणि चुकीची जोडी हीच आहे. कोणती आहे बोला, चुकीची जोडी कोणती आहे. चुकीची जोडी फक्त एकच आहे, आणि ती आहे पर्याय क्रमांक 2, फ्लोएम फायबर. फ्लोएम फायबरच असे असतात जे लिव्हिंग नसतात, डेड असतात. याचं उत्तर काय असतं, इथे जर का असतं फ्लोएम फायबर डेड, तर आपण बरोबर मानलं असतं. त्यांनी आपल्याला चुकीची विचारलं, तर फ्लोएम फायबर हे लिव्हिंग नसतात तर डेड असतात. कळालं सर्वांना, काही अडचण याच्यामध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या पेपर या क्वेश्चन्स मध्ये काही अडचणी असतील, तुम्हाला काही अजून समजलं नसेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, विच टाइप ऑफ मसल इज इनव्हॉल्युंटरी अँड नॉन स्ट्रायटेड. प्रश्न चांगला आहे, अतिशय चांगला आहे. कोणते स्नायू अनैच्छिक म्हणजे इनव्हॉल्युंटरी आणि रेषारहित असतात. रेषारहित म्हणजे नॉन स्ट्रायटेड. एकच याचं उत्तर आहे, दॅट इज स्मूथ मसल. स्मूथ मसल हे इनव्हॉल्युंटरी सुद्धा असतात आणि नॉन स्ट्रायटेड. म्हणजे काय, आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, आपल्या सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये नसतात. कोणते टिश्यू, स्मूथ मसल. जर आपण स्केलेटल मसल म्हटलं तर स्केलेटल मसल हे आपल्या ब्रेनच्या कशा म्हणतात, त्याच्या पकडीमध्ये असतात, ब्रेनच्या नुसार ते काम करतात. कळलं, स्केलेटल मसल. आणि दुसरे कोणते, कार्डियक मसल. कार्डियक मसल सुद्धा इनव्हॉल्युंटरी असतात. बघा, फक्त इनव्हॉल्युंटरी म्हटलं असतं ना, तर मी कार्डियक मसल सुद्धा म्हटलं असतं आणि स्मूथ मसल सुद्धा म्हटलं असतं. पण त्यांनी काय म्हटलं, इनव्हॉल्युंटरी सोबत कसं आहे, नॉन स्ट्रायटेड. इनव्हॉल्युंटरी आणि नॉन स्ट्रायटेड फक्त, आणि कोण आहे, स्मूथ मसल. मग कार्डियक मसल कसे आहेत, कार्डियक मसल हे इनव्हॉल्युंटरी आहेत, इनव्हॉल्युंटरी. इनव्हॉल्युंटरी आहेत आणि सोबत ते स्ट्रायटेड आहेत. कसे आहेत, स्ट्रायटेड आहेत. इनव्हॉल्युंटरी आहेत आणि स्ट्रायटेड आहेत. पण आपल्याला इथं त्यांनी विचारलं, त्यांनी इनव्हॉल्युंटरी आणि नॉन स्ट्रायटेड विचारलं, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं स्मूथ मसल. विद्यार्थी मित्रांनो, माझं जे सेशन होतं, हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर या सेशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.